भर वस्तीत बिबट्या शिरला, बिबट्याला घरात कोंडले. चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी जखमी अवस्थेतही धाडसाने बिबट्याला कोंडले. वन विभागाकडून 3 तासांच्या थरारानंतर रेस्क्यू. एका गावात एक अत्यंत थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली. गावातील भर वस्तीत अचानक एका बिबट्याने प्रवेश केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तब्बल 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान स्वतः जखमी असतानाही एका व्यक्तीने दाखवलेल्या धैर्यामुळे या चिमुरड्याचा जीव वाचला असून बिबट्याला घरातच कोंडून ठेवण्यात यश आले. अखेर वन विभागाने 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला सुखरूप जेरबंद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिबट्या अचानक होळमोईदा गावात शिरला आणि त्याने समोर दिसणाऱ्यांवर हल्ला चढवला. यावेळी एका निष्पाप चिमुरड्यावर बिबट्या झडप घालणार इतक्या तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता बिबट्याशी 2 हात केले. बिबट्याच्या हल्ल्यात स्वतः गंभीर जखमी झालेली असतानाही केवळ चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी या धाडसी व्यक्तीने बिबट्याला हुसकावून लावत थेट घरात कोंडले आणि तात्काळ दरवाजा बाहेरून बंद केला. या धैर्यामुळे चिमुरड्याचे प्राण तर वाचलेच, पण बिबट्याही घरात जेरबंद झाला. या थरारक घटनेचा आणि घरात कैद असलेला बिबट्याचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. बिबट्याने गावात धुमाकूळ घालत असताना केलेल्या हल्ल्यात एकूण 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या अंगावर बिबट्याने नखे आणि दातांनी गंभीर जखमा केल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच जखमींना तात्काळ शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. माझे नाव रतिलाल सोमा चव्हाण, राहणार जुनावणे. मी सकाळी शेतात पाणी बदलण्यासाठी गेलो. मी उसामध्ये पाणी बदलत असताना मी उभा राहिल्यावर माझ्यावर त्याने हल्ला केला बिबट्याने. रात्री 12 ते 8 लाईट असते. मग त्याच्यासोबत मी पंचवीस केली. 3 वेळेस हल्ला केला त्याने. मी 3 वेळेस त्याला झटकलं. मी समोर एक माझे मामा होते, त्यांना आवडी मारली मी. मग आवडी मारला, ते आले, मग तेव्हा त्याने सोडला. हातावर 3 वेळेस हल्ला हातावरती केला. बिबट्या घरात कोंडलेला असल्याची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढणे हे वन विभागासमोर मोठे आव्हान होते. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगत थेट घराच्या मुख्य दरवाजाला लावून मोठा पिंजरा सेट केला. बिबट्याला पकडण्यासाठी तब्बल 3 तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. अखेर वन विभागाच्या पथकाला बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. बिबट्या जेरबंद होताच गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, शहादा.